चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या निराशाजनक कामगिरीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जिल्ह्यामध्ये पक्षाची दारं सर्वांसाठी सताड उघडी ठेवल्यामुळेच पराभव झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। श्रेष्ठींनी पक्षातील गटबाजीला पोषक वातावरण निर्माण केल्याची टीका सुद्धा मुनगंटीवारांनी केलेली आहे। काँग्रेस जिल्ह्यातील नेत्यांना बळ दिलं, मात्र भाजप श्रेष्ठींनी माझी शक्ती कमी केली, याबद्दल सुद्धा त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे। चंद्रपूर पराभवावर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पक्षात श्रेष्ठींकडे त्यांनी बोट दाखवलेलं आहे। चंद्रपूर पराभवाबद्दल पक्षाचे दरवाजे उघडे ठेवल्याने हा पराभव झाल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणालेले आहे। चंद्रपूरच्या पराभवावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पक्षातल्या गटबाजीला पोषक वातावरण निर्माण केल्याची टीका सुद्धा मुनगंटीवार यांनी केलेली आहे। काँग्रेसने जिल्ह्यातील नेत्यांना बळ दिलं, मात्र भाजप श्रेष्ठींनी माझी शक्ती कमी केली, याबद्दल मुनगंटीवार यांनी खंतही व्यक्त केलेली आहे आणि पक्ष नेतृत्वाकडे एक प्रकारे त्यांनी बोट दाखवलं आहे। हा पराजय नम्रतेने स्वीकारतो। विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही, हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे। काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली। या जिल्ह्यामध्ये गटबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग 10 नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे। आम्ही जे सूत्र पक्ष म्हणून जिल्ह्यात अवलंबलं की शनी शिंगणापूर नंतर आमचा एकमात्र पक्ष असा आहे की ज्याला आता दरवाजाच ठेवला नाही, कोणीही येतो। आता याही गोष्टीचं एकदा मूल्यांकन आम्ही जिल्ह्यात करू। या आत्मचिंतनाच्या मूल्यांकनानंतर जिथं जिथं आम्हाला आशीर्वाद प्राप्त झाला त्यांची सेवा मात्र आम्ही ईश्वराचा अंश समजून निश्चित करू। ज्या प्रभागात आमचे लोक निवडून आले त्या प्रभागाला निश्चितपणे चमकू, कारण त्या प्रभागाच्या मतदारांनी विकासाचा कौल दिला। ज्या प्रभागाला असं वाटलं, ज्या नगरपालिकेला असं वाटलं की आमची विकासाची सेवा ही आम्ही योग्य पद्धतीने करू शकत नाही, तर पुढचे 5 वर्ष तेही पाहतील आणि आम्हीही त्याचे दर्शक म्हणून निश्चितपणे त्याचं मूल्यांकन करू। प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकतो।